आता समोरासमोर येण्याचं आवाहन केलंय तुम्ही काय? आमचं इतकंच म्हणणं आहे की जी निविदा प्रक्रिया 3 महिन्यामध्ये राबवून त्या कामाला सुरुवात होणं अपेक्षित असताना जवळपास 18 महिन्याचा कालावधी ती कामं सुरू व्हायला का गेला आणि नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांनी त्यांच्याच पहिल्या बैठकीत सदरची निविदा प्रक्रिया रद्द करा आणि फेरनिविदा काढा म्हणून सांगितलं आणि त्याच नगर विकासच्या सचिवांनी दुसरी मीटिंग घेऊन त्या मीटिंग मध्ये त्यांनी की सदरच्या कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश द्या असे 2 वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय कुणाच्या दबावामुळे घेतले गेले आणि जी निविदा प्रक्रिया 3 महिन्यात संपवणं अपेक्षित असताना ते टेंडर ओपन करायला 8 महिन्याचा कालावधी कुणाच्या दबावामुळे लागला, कुणाच्या भ्रष्टाचाराच्या हव्यासामुळे लागला, ह्याच्या बाबतीतलं उत्तर त्या लोकांनी देणं अपेक्षित आहे. त्याचं उत्तर न देता नुसतं इकडच्या आणि तिकडच्या गोष्टी करण्यापेक्षा का 18 महिने लागले ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना त्याचं उत्तर द्यावं आणि ह्याच्या संदर्भात एसआयटी चौकशीची मागणी आम्ही केली आहे आणि ह्या एसआयटी चौकशीमध्ये जे कोणी त्याच्यात दोषी असतील ते समोर येतील. सरकार तर त्यांचंच आहे. जर समजा त्याच्यात आम्ही कोण दोषी असाल तर आम्हाला शिक्षा होईल आणि ती दोषी असतील तर त्यांना पकडलं जाईल आणि सरकारनं जर यासाठी नाही स्थापन केली तर त्या ठिकाणी माननीय न्यायालयात आम्ही त्याच्या बाबतीत दाद मागू आणि ह्याची यासाठी चौकशी करू की कुणामुळं 18 महिने धाराशिवच्या जनतेला खड्ड्यातनं रस्त्यातनं प्रवास करावा लागला आणि त्याच्यामुळं अनेक तरुणांचे जीव गेले. दुसरी गोष्ट की त्यांनी जे सांगतायत की समोरासमोर या, त्यांनी तारीख वार आणि वेळ कळवावा, आमची तयारी आहे.